हे रामचंद्रांच्या पाठीमागं प्रेम होतं. आपण पाहतो आदिवासी, गोर, किलाद, गरीब सगळे लोक जे आहेत जंगलामध्ये जेव्हा ते वनवास करत होते त्यावेळेला त्यांच्यासोबत होते. आणि इथेही आपण पाहतोय की सगळे गोरगरीब लोक जे आहेत मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहेत. नमस्कार, मी परमेश्वर वाकडे. आपणा सर्व प्रेक्षकांचं मी हाबाडा या चॅनेलच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये अनेक मेळावे आयोजित होत आहेत आणि ते पारही पडलेले आहेत. आपण पाहतो की वेगळ्या ठिकाणाहून कोणी राजकीय विधानं केली, कोणी सामाजिक विधानं केली, कोणी आव्हानात्मक विधानं केली, किंवा आपण पाहतोय की मीडियासारख्या बाबी तर अगदी कसं म्हणजे जाती धर्मात विष पेरता येईल अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. काही लोकांनी अगदी भर सभेमधून काही प्रश्नसुद्धा उभे केले की या दसरा मेळाव्याचं पावित्र्य, ज्यांना हा दसरा मेळावा साजरा करायचा आहे त्यांना दसरा मेळावा काय आहे हेही कळलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना रामचंद्र प्रभू जे आहेत ते सुद्धा कळले पाहिजेत अशा पद्धतीचे संकेतही दिले. आता या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पाहतोय की नारायणगडावर जो दसरा मेळावा झाला, या दसरा मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटील जेव्हा संबोधित करतात त्यावेळेला आपण पाहतोय की त्या ठिकाणची रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी जे समाजासाठी जो त्याग केलेला आहे किंवा समाजासाठी ज्या पद्धतीचं त्यांचं बोलणं आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकीय विधान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं नाहीत. फक्त आणि फक्त समाजाच्या हितासाठी ते सरकारशी पंगा घेत असताना दिसले, ते आव्हान करत असताना दिसले, ते कुठेतरी सरकारला विचारताना आणि सरकारला फैलावर घेत असताना दिसले. हे सगळं चरित्र जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला जेव्हा आपण रामचंद्रांचं चरित्र जेव्हा आपण पाहतो, आपण पाहतो की हा पवित्र सण आपण मानतो. आज रावण दहनसुद्धा होतं आणि रामांचे जे विचार आहेत त्या विचारांचा जागर आजच्या दिवशी केला जातो. मग त्या रामांचे विचार काय होते तर आपण पाहतो की समाजासाठी त्याग, मग आपल्या बायकोचा त्याग करण्यापर्यंत श्रीरामचंद्रांनी जे आहे कार्य केलं, परंतु ते सदैव एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी राहिली. हा विचार जो आहे श्रीरामचंद्रांचा, हा विचार हा तंतोतंत आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा आपल्या जीवनचरित्रात आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. एवढं पावित्र्य आपण म्हणतो ना, अनेक जण अगदी मीडियावर आम्ही बघतो अनेक लोक त्यांच्यावर बरळत असताना दिसतात की त्यांना लिहिता वाचता येतं का, त्यांना ज्ञानच नाही, त्यांना बोलताच येत नाही वगैरे वगैरे. परंतु अशा या मनोज जरांगे पाटलांनी कुठेही आतापर्यंत अगदी आजच्या मेळाव्यातसुद्धा कुठल्याही जाती धर्मावर ते बोललेलं नाही. सर्व 18 पगड जातींना एकत्रित करून त्यांनी हा मेळावा घेतला आणि सगळ्यांचं हित त्या ठिकाणी मांडलं. मग ते धनगर समाज असेल, वाणी समाज असेल, सगळ्या समाजाचं हित कसं जोपासता येईल या दृष्टिकोनातून, त्यांच्या मागण्यांच्या दृष्टिकोनातून ते बोलले. आणि त्यांच्या चरित्रातून कुठेतरी श्रीरामचंद्रांचे जे विचार आहेत ते त्यांच्यात रुजलेले दिसायला लागले. आपण पाहतो की त्यांनी आपल्या बायकोला त्यांनी सांगितलं, जसा त्यांनी आपण पाहतोय की रामचंद्रांनी आपल्या राज्याचा त्याग आपल्या आईसाठी, जेव्हा आई म्हणते की तुला हा त्याग करावा लागेल, आणि जेव्हा आपण पाहतोय की ते 14 वर्षाचा वनवास त्यांनी सहन केला. आपण पाहतो की मनोज जरांगे पाटलांनी समाजाच्या हितासाठी आपली जमीनसुद्धा विकली. आपण पाहतोय की आपल्या बायकोला ते असं म्हणतात की तुझं तू कुंकू पूस, मी समाजाच्या कार्यासाठी बाहेर पडलेलो आहे, माझं काही झालं तर मी समाजासाठी माझं जीवन अर्पण करणार आहे, जर यातून जगून वाचून राहिलो तर मात्र मी तुझाच आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे आहे एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी हा विचार जो आहे हा सुद्धा त्यांच्यामध्ये तितकाच रुजलेला दिसतोय. आणि आपण पाहतो की समाजाच्या हितासाठी घरबार सोडलं. आपण पाहतोय की आईवडिलांना सुद्धा सगळं प्रेम आहे त्यांचं, परंतु समाज हेच माझे आईवडील, हे सगळे जे आहेत मुलं बाळं जे आहेत समाजाची, ज्यांच्या शिक्षणासाठी, ज्यांच्या भवितव्यासाठी जे आहे, फक्त माझंच लेकरू म्हणून नाही तर सगळ्यांच्या लेकरांसाठी त्यांनी कुठेही आपल्या लेकराला स्टेजवर आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. त्यांनी कधीही आपल्या बायकोला समोर घेऊन आले नाहीत, आपल्या आईवडिलांना समोर घेऊन आले नाहीत, ते एकटेच आले. त्यांनी फक्त सांगितलं की मी समाजासाठी आहे. आणि आपण पाहतोय की त्यांनी तिथून समाजाचेच विचार मांडले. आणि त्यामुळं आपण पाहतोय की या अशा रामचरित्रांच्या विचारावर चालणाऱ्या
मनोज जरांगे पाटलांच्या या मेळाव्यामुळं दसरा मेळाव्याचं पावित्र्य जे आहे हे खूप उंचावलं आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचा दसरा मेळावा झालेला नाही आहे. या ठिकाणी कुठलाही द्वेष नाही आहे, या ठिकाणी फक्त संघर्ष आहे. सगळ्यांच्या दृष्टिकोनातून विचार आहे. आपण पाहतोय की त्या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील संबोधित करताना हेच म्हणतायत की सगळ्या समाजाला घेऊन चालणारा हा मराठा समाज आहे. आणि जेव्हा आपण पाहतोय की कोणालाही कुठली गोष्ट देत असताना कधीही समाजानं त्यावर कधीही विरोध केलेला नाही आहे. हे सगळ्या बाबी ज्या आहेत मनोज जरांगे पाटलांच्या या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी समाजाला संबोधित करताना दिसतात. आणि म्हणून आपण पाहतोय की महाराष्ट्रातला एवढा मोठा समाज त्यांच्या एका हाकेवर एवढ्या मोठ्या विराट रूपामध्ये तिथं एकत्रित होतो. हेच खरं मोठं जे कोड आहे. कारण त्या ठिकाणी कोणता राजकीय नेता नाही आहे, त्या ठिकाणी कुठलाही पैसा नाही आहे की गाड्या पाठवल्या, शासकीय गाड्या पाठवल्या वगैरे काही नाही आहे. त्या ठिकाणी स्वतःची भाकरी, स्वतःची गाडी, कोणी पायी चालत आलेलं आहे, कोणी जनावरांसोबतसुद्धा तिथं आलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या की हे प्रेम जे आहे हे एखाद्या त्यागी माणसाच्या पाठीमागं असतं, जे रामचंद्रांच्या पाठीमागं प्रेम होतं. आपण पाहतो आदिवासी, कोल, किलाद, गरीब सगळे लोक जे आहेत जंगलामध्ये जेव्हा ते वनवास करत होते त्यावेळेला त्यांच्यासोबत होते. आणि इथेही आपण पाहतोय की सगळे गोरगरीब लोक जे आहेत मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहेत. आणि म्हणून या दसरा मेळाव्याला कुठेतरी श्रीरामचंद्रांचाच वारसा लाभला की काय अशा पद्धतीचं बोलायला विधान या ठिकाणी कुठेही मागं पुढं म्हणजे सरकण्याची गरज नाही. आणि या मेळाव्याचं पावित्र्य आणखीनच वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. इथून पुढं अशाच पद्धतीचं मेळावे जे आहेत नक्कीच मनोज जरांगे पाटलांच्या अध्यक्षतेखाली होतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली होतील. आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला एक योग्य सल्ला, एक योग्य मार्ग ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय विधानं, द्वेषात्मक विधानं, ईर्षात्मक विधानं जे आहेत ना असे होणार नाहीत. तर केवळ आणि केवळ समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जिथं मागायचं आहे त्याच ठिकाणी फक्त आवाज असेल. मग सरकारला मग दंड थोपटणं असू द्या किंवा सरकारवर वार करणं असू द्या, बोलणं असू द्या, ते सरकारवर, समाजावर नाही आहे, गोरगरिबावर नाही आहे. अशा पद्धतीचं एकंदरीत आजचा हा मेळावा अतिशय सुंदर आणि अतिशय पवित्र श्रीरामचंद्रांच्या विचारावरचा हा मेळावा म्हणजे नारायणगड येथील झालेला हा मेळावा पाहण्यासारखा होता आणि तो ऐकण्यासारखाही होता. आज एक पंढरपूरचं रूप जे आहे, प्रति पंढरपूरचं रूप आपल्याला तिथं म्हणजे नारायणगडाला प्रति पंढरपूरसुद्धा म्हणतात, तशा स्वरूपाचं रूप आपल्याला नक्कीच याची देही याची डोळा म्हटल्यासारखं आपल्याला पाहायला हे सगळं मिळालं. खरोखरच मनोज जरांगे पाटलांच्या या विचारांना आपण सर्व बांधवांनी सहकार्य केलं आणि अशा विचारांना कुठेतरी पुढे घेऊन जाण्याची गरज जी होती ती गरज कुठेतरी या मेळाव्याच्या माध्यमातून, कुठेतरी समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे मेळावे व्हायला पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आजचा हा मेळावा झाला. त्याबद्दल जरांगे पाटलांची या ठिकाणी धन्यवाद. आणि आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दलही धन्यवाद. आणि माझं ऐकून घेतात त्याबद्दल धन्यवाद. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.